नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमधील V3 एंटरप्राइजेस या बंद पडलेल्या कंपनीला बुधवारी भीषण आग लागल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. आगीमध्ये कंपनीतील लाखो रुपयांचं प्लास्टिक मटेरियल आणि हार्ड ॲल्युमिनियम जळून खाक झालंय. आगीची माहिती मिळताच सातपूर आणि सिडको अग्निशमन केंद्राचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सकाळी 10 वाजता लक्ष्मी शुक्ला यांचा फोन आला की V3 एंटरप्राइजेस या ठिकाणी आग लागलेली आहे, तर तुमचा मदत पाठवा. त्याप्रमाणे आम्ही आलो. तर त्या ठिकाणी प्लास्टिक असल्यामुळे धूर मोठ्या प्रमाणात येत होता व गेट कंपनीमध्ये शेजारच्या कंपनीतून आम्हाला पाणी मारावं लागलं. नंतर मग आम्ही कंपनीत आलो. कंपनीतून मग आल्यानंतर आम्ही आपल्या शिडकोचा बंब बाउजर बोलवला, सातपूरचा बाउजर बोलवला व आग विझवली. आग आता कंट्रोलमध्ये. कंपनीची आगीची यंत्रणा नाही आहे का? आता कंपनीची आगीची यंत्रणा त्यांनी जी पाहिजे होती तशी नाही आहे त्यांच्याकडे. पण तुमच्या वतीने तुम्ही काय वरती काय रिपोर्ट काय हो, पाठवला? आता आम्ही वर रिपोर्ट पाठवून देतो. साधारणतः किती नुकसान झालं आहे काय सांगाल? अंदाजे 2 ते 3 लाखाच्या आसपास नुकसान झालं आहे कंपनीचं. काही जीवितहानी? जीवितहानी कोणत्या प्रकारची नाही. काही इन्शुरन्स क्लेमसाठी यांनी असं आग लागलं असा चर्चा आहे. काय याचं काम करू शकतो? तसं तर काही सांगता येणार नाही आपल्याला. या आगीच्या बाबत धक्कादायक बाब म्हणजे संबंधित कंपनीत कोणतीही अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. यामुळे आगीची तीव्रता वाढल्याचं सांगितलं जात असून या घटनेची गंभीर दखल घेत MIDC प्रशासनाकडून स्वतंत्र अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बंद कंपनीत लागलेल्या या आगीमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अग्निसुरक्षा नियमांचं पालन होत आहे का याबाबत प्रशासनानं कठोर पावले उचलण्याची मागणी होतीये. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.